तब्बल 700 वृक्षांचे वृक्षारोपण. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त कुकळवाड येथे शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण आणि शालेय साहित्य वाटप. नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त काल कुकळवाड येथे अनोखा उपक्रम राबविण्यात आला. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद केंद्र शाळा कुकळवाड आणि श्री शंभू महादेव विद्यालय कुकळवाड येथील शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. लहान मुलांनी अतिशय उत्साहात वृक्षारोपण केले. सातारा जिल्हा भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. चिन्मयदादा कुलकर्णी आणि मित्रपरिवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहून उपस्थित विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्यांचे वाटप देखील करण्यात आले. कुकळवाड आणि परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर आनंद घेतला. शालेय विद्यार्थ्यांना उपस्थित नागरिकांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप झाले. या कार्यक्रमास उपस्थित कुकळवाडचे माजी सरपंच विक्रम काटकर, मान तालुका भाजपचे अध्यक्ष प्रशांत गोरड, प्राचार्य मुलगुंडे सर यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. यावेळी बोलताना चिन्मय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगितले. यावेळी कुकळवाड परिसरातील ग्रामस्थ, जिल्हा परिषद केंद्र शाळेचे शिक्षक व श्री शंभू महादेव विद्यालय व कुकळवाडचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. क्रांतीपत्र न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन देशमुखसह संपादक जावेद खान मोलानी. धन्यवाद.